गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतोय. चला आपण इयत्ता 10वीचा इतिहासाकडे आपण वळत होतो. इतिहासाचा काही पाठ आपण पाहिलेला आहे याआधी. काही म्हणण्यापेक्षा खूप मोठा पाठ पण पाहिलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण जी 8 चॅप्टर होऊन गेले, हा जो 9वा चॅप्टर आहे ऐतिहासिक ठेव्यांची जतन. बरोबर. यामध्ये तुम्ही काही अभ्यासले असाल, जसं की तुम्हाला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, इतिहास लेखन भारतीय परंपरा, उपयोजित इतिहास, भारतीय कलांचा इतिहास, प्रसार माध्यमे आणि इतिहास, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, खेळ आणि इतिहास, पर्यटन आणि इतिहास, आणि हा 9वा आहे ऐतिहासिक ठेव्यांची जतन. ओके. तर या ऐतिहासिक ठेव्यांच्या जतनाकडे जातोय, जो आपण 8 चॅप्टर मधून मित्रांनो इतिहास आपण अभ्यासलेला आहे. आता जो 9वा चॅप्टर दिलेला आहे तो त्या 8 चॅप्टरवर डिपेंड पाहायला मिळतो. किंबहुना जे 8 चॅप्टर आहेत त्या 8 चॅप्टरचा सारांश इकडे आहे, किंवा 8 चॅप्टरचा गाभा इकडे असलेला आपल्याला पाहायला मिळतो मूलतः. कारण आपण प्रत्येक चॅप्टरला इतिहास याच्याशी इतर गोष्टींची तुलना केली आहे. पण इतिहासाचं जतन संवर्धन कधी होईल? जर ऐतिहासिक ठेव्यांचं जतन संवर्धन आपण करीत असू तर. बरोबर. म्हणजे तुम्हाला खेळ आणि इतिहास पाहायचा, एक एक्झाम्पल द्यायचं म्हणजे खेळ आणि इतिहास म्हणजे खेळासोबत तुम्हाला इतिहास जोडायचा आहे. पण कधी जोडता येईल? जर तुम्ही ऐतिहासिक ठेव्यांचं जतन केलं तर ना. ऐतिहासिक ठेव्यांचंच तुम्ही जतन केलं नसेल तर इतिहास कशाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला पाठीमागे राहणार आहे का? पाठीमागे राहणार नाही. म्हणून इतिहासाचा जो ठेवा आहे, किंबहुना आपण 3ऱ्या चॅप्टर मध्ये किंवा 8व्या चॅप्टर मध्ये शब्द आपण अभ्यासला होता की जो आपला ऐतिहासिक वारसा आहे त्या वारशाचं जतन आणि संवर्धन करणं गरजेचं आहे. म्हणजेच ऐतिहासिक ठेव्यांचं जतन आणि संवर्धन करणं गरजेचं आहे. बरोबर. प्रत्येक राष्ट्राला किंवा प्रत्येक समूहाला, प्रत्येक देशाला वारसा लाभलेला आहे आपल्या भूतकाळाकडून, आपल्या पूर्वजांकडून आणि निसर्गाकडून सुद्धा. म्हणून तो वारसा 2 स्वरूपाचा आहे, नैसर्गिक व सांस्कृतिक स्वरूपातला. बरोबर. पण विशेषत्वानं आपण सांस्कृतिकतेवर जास्त भर देत असतो. पण जरीही सांस्कृतिकचे जर आपण जतन संवर्धन करत असतो, तसंच आपण नैसर्गिक सुद्धा ठेव्यांचं जतन करणं, त्या वारशात जतन करणं गरजेचं असो. तर इथे आपण दोन्ही गोष्टी पाहणार आहे की आपल्याला जो ठेवलेला वारसा आहे, जो नैसर्गिक स्वरूपाचा आहे आणि सांस्कृतिक स्वरूपाचा आहे, या नैसर्गिक आणि सांस्कृतिक दोन्हीही स्वरूपाच्या वारशाचं, त्या ठेव्यांचं जतन आणि संवर्धन करणं इतिहासाच्या अभ्यासाच्या किंवा इतिहासाच्या जाणीवेच्या दृष्टिकोनातून किती महत्वपूर्ण आहे आपल्याला सांगताय. बरोबर. कारण आपण पाहतो मित्रांनो, अलीकडच्या कालखंडामध्ये किंबहुना आधुनिक कालखंडात म्हणावं लागेल, निव्वळ अलीकडच्या तर नाही, अनेक इतिहास संशोधक, अनेक इतिहासाचे अभ्यासक, अनेक इतिहासाची तज्ञ जी मंडळी, या मंडळींकडून इतिहासाचं संशोधन केल्या जातंय, इतिहासाचा अभ्यास केला जातो, इतिहासाचं लेखन केलं जातं. आणि यामधून इतिहासाचा जो ठेवा आहे किंवा जो ऐतिहासिक ठेवा आहे तो जतन आणि संवर्धन केला जातो, तो शोधल्या जातोय सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा. म्हणून जे इतिहासाचं संशोधन होते त्या संशोधनातून जो आपण ठेवा शोधतोय तो काय सहज मिळालेला नसतो. त्या संशोधकांना तो खूप अथक परिश्रमातून मिळालेला असतो. खूप मेहनत करावी लागलेली असतात, त्यासाठी कष्ट घ्यावे लागले असतात, खूप दीर्घ काळ वाट पाहावी लागलेली असते. म्हणून अलीकडे आपल्याला जे ऐतिहासिक ठेवा उपलब्ध झालेला पाहायला मिळतो किंवा आपल्याला दिसून येतो, तो ऐतिहासिक ठेवा म्हणजे या संशोधकांच्या, अभ्यासकांच्या आणि तज्ञांच्या कष्टाचं चीज आहे मित्रांनो. त्यांनी केलेल्या अथक परिश्रमांचं ते फलित आहे असं आपल्याला म्हणावं. म्हणून तो त्यांनी शोधून काढलाय, अजून शोधल्या जातो, सापडत आहे. कारण रोज इतिहासाचं संशोधन नंतर इतिहासाबद्दल उत्खनन होत असतं. म्हणून ऐतिहासिक ठेव्यांचं जतन, मग ती जी तज्ञांकडून, संशोधकांकडून शोधल्या गेल्या ठेवा आहे, वारसा आहे, त्याचं जतन आणि संवर्धन पण तेवढंच गरजेचं असतं. आणि मग त्याच्या जतन व संवर्धनासाठीच आपल्याला ग्रंथालये, अभिलेखागारे ही असलेली पाहायला मिळतात. विशेषत्वानं पुरातत्व खात्यामार्फत उत्खनन केलं जातं किंवा संशोधनात जास्त चालना दिल्या जाते. बरोबर. पण त्याच्याशिवाय आपण पाहतो की जो ऐतिहासिक वारसा, मग ज्याच्यामध्ये काही वस्तू असतील,
वास्तू असतील, काही ठिकाणं असतील, ग्रंथ असतील, हस्तलिखिते असतील, कागदपत्र असतील, जे काही आपल्याला मिळालेलं असतं त्यांचं जतन संवर्धन करणं, त्यांचं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी आपल्याला ग्रंथालय, अभिलेखागारे आणि संग्रहालय हे महत्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यात महत्वाचं आपल्याला संग्रहालय माहित आहे, बरोबर, म्हणजे त्याला आपण म्युझियम म्हणतो. हे जे म्युझियम आहे मित्रांनो, म्युझियम मार्फत त्या वस्तूंचं जतन आणि संवर्धन केल्या जातं हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर जी ग्रंथालये आहेत, या ग्रंथालयांमार्फत जी ग्रंथ आपल्याला सापडलेली असतात त्या ग्रंथाचं जतन संवर्धन केलं जातं हे दिसून येतं. आणि जी अभिलेखागारे असतात, या लेखागारांमधून, बरोबर, या अभिलेखागारांमधून जी प्राचीन मध्यकालीन किंबहुना भूतकाळातील जी काही कागदपत्रे आहेत, जो दस्तावेज असलेला आपल्याला पाहायला मिळतो, तो सगळा दस्तावेज अभिलेखागारांमधून संग्रहित केला जातो आणि त्याचं जतन व संवर्धन केलं जातं हे आपल्याला पाहायला मिळतं. तर ह्या 3 संस्था याच्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी करत असतात ते आपल्याला. ओके, नेक्स्ट पॉइंट कडे सरकूयात आपण, की इतिहासाची साधने आणि त्याचं जतन कसं करायचं. आता आपण सपोज त्याची प्रस्तावना पाहिलेली आहे असं म्हणू शकतो, बरोबर, किंवा इतिहासाची साधनं म्हणू शकतो. इतिहासाच्या साधनांचे जतन आणि संवर्धन, इतिहासाच्या किंवा ऐतिहासिक साधनांचे जतन व संवर्धन, इतिहासाच्या साधनांचे जतन आणि संवर्धन करायचं, बरोबर. सोर्सेस, त्याचे जे एव्हिडन्स असतात ही खूप महत्वाचे असतात. कारण जे हिस्ट्री राईट केल्या जाते, जे इतिहास लेखन केल्या जातं, हे साधनांशिवाय आपण लिहू शकत नाही मित्रांनो. जो आपल्या पुढे इतिहास आहे तो इतिहास या ठेव्यांमुळे आहे, त्या वारशामुळे आहे आणि त्या साधनांचं जे जतन संवर्धन केलंय त्याच्यामुळे आहे, बरोबर. म्हणून आपल्याला भूतकाळातील काही वास्तू सापडतात, काही वस्तू सापडतात, काही स्मारके सापडतायत, काही ग्रंथ सापडतायत, काही हस्तलिखिते सापडतायत, काही नोंदी सापडतायत, काही कागदपत्रे वगैरे सापडतायत. अशा प्रकारच्या ज्या अनेक गोष्टी आहेत ह्या खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात असं म्हणावं लागेल. कारण खरं जितकं आपण पाठीमागे जाऊ तितकं त्याच्या मिळकतीचं शॉर्टेज, त्याची कमतरता आपल्याला दिसून येते. कारण साहजिकच आहे, आपण इतिहासात फार पाठीमागे जात आहे, म्हणजे खूप सारी साधनं मिळतील हे निश्चितच नाही. अहो सोपं आहे ना. तुम्ही लहानपणी पाहिलं असेल तुमच्या घरात किती वस्तू होत्या आणि आता तुम्ही पाहताय तुमच्या घरात किती वस्तू येतात. साहजिकच तुमच्या लहानपणी तुमच्या घरात असलेल्या वस्तूंपेक्षा आता तुमच्या घरात असलेल्या वस्तूंचं प्रमाण हे जास्त असणार आहे. म्हणजे काळानुरूप वस्तूंमध्ये भर पडत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे तुमच्या घराच्या बाबतीत नाही, फक्त एक्झाम्पल सांगतो, हे अख्ख्या जगाच्या बाबतीत आहे. माणूस जसा पुढे सरकत गेला काळाच्या ओघाओघामध्ये वस्तूंची भर पडत गेली. कारण माणसाने जिज्ञासा, गरज, चेनविलास याच्यासाठी अनेक वस्तूंची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते आणि त्या वस्तूच इतिहासाची साधने आहेत. मग या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत, ज्या साधनांच्या स्वरूपात आहेत, मग ती वस्तू असतील, वास्तू असतील, ग्रंथ असतील, हस्तलिखिते असतील, कागदपत्र, जे काही एव्हिडन्स असतील, जे काही साधने असतील ती सगळी घ्या. या सगळ्या साधनांचं जतन संवर्धन करणं गरजेचं आहे आणि त्याच्या जतन संवर्धनासाठी त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करावं लागतं, त्याचं नियोजन करावं लागतं, त्याचं प्रदर्शन करावं लागतं, त्याचं संग्रहण करावं लागतं, त्याच्या नोंदी घ्याव्या लागतात, त्याची सूची तयार करावी लागत असते. आणि जे अभ्यासक असतात, संशोधक असतात, जिज्ञासू लोक असतात, अशा प्रकारच्या लोकांना गरजेनुरूप ते या संस्थांमधून उपलब्ध सुद्धा करून द्यावं लागत असतं, बरोबर. मग त्याचं हे जतन संवर्धन, त्याचं व्यवस्थापन करणे, त्याच्या नोंदी घेणे, त्याची सूची तयार करणे वगैरे वगैरे, त्याचं या सगळ्या गोष्टी म्हणजे जतन संवर्धन. पण हे जतन संवर्धन कोणालाही करता येत नाहीये मित्रांनो, डायरेक्टली, हे लक्षात घ्या तुम्ही. जतन संवर्धनासाठी काय लागतं? सगळ्यात महत्वाचं नॉलेज लागतं, प्रशिक्षण लागतंय, ट्रेनिंग सगळ्यात महत्वाचं, ट्रेनिंग लागतं. जर प्रशिक्षण नसेल तर तुम्हाला किंबहुना त्या क्षेत्रातलं ज्ञान नसेल, ओके, नॉलेज अँड ट्रेनिंग ह्या गोष्टी जर नसतील तर जतन आणि संवर्धनासाठी जे प्रोजेक्ट, प्रकल्प राबवले जातात त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होणं शक्य नाहीये. म्हणून इतिहासाची जी साधने आहेत किंवा जो ठेवा आहे, जो संशोधित केलेला, शोधल्या गेलेला आहे तज्ञांकडून खूप अथक मेहनतीने, परिश्रमातून, तर त्याचं जतन संवर्धन करणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तज्ञ अशा प्रकारच्या लोकांची
किंवा सुशिक्षित आणि प्रशिक्षित लोकांची गरज त्या ठिकाणी भासते. ओके, तर ती कशा पद्धतीने जतन संवर्धन केल्या जातो ठेवा आपण तो पाहणार आहे. तो तिन्ही प्रारूपातील पाहणार आहे, भौतिक मौखिक असेल, भौतिक असेल आणि लिखित साधनांच्या बाबतीमध्ये. तर सुरुवातीला आपण पहिला मुद्दा पाहतोय मौखिक साधनांच्या बाबतीमध्ये. मौखिक साधनं कोणत्या प्रकारची असतात एक मुद्दा पाहतात. मौखिक साधन बघा थोडस डिफिकल्ट वाटतं आपल्याला, पण सोपं आहे तसं नाही, एक एक तुम्हाला सांगतोच आहे. मौखिक साधनांमध्ये काय काय असतात, खूप सिंपल गोष्ट आहे. पुस्तकात लक्ष देण्याच्या आधी तुम्ही थोडस डोक्यामध्ये थोडासा लाईट चमकवायचा. बरोबर, कसा चमकवायचा लाईट, तुम्ही म्हणा डोक्यामध्ये लाईट कसा चमकवायचा. ऍक्च्युअली मला अशा प्रकारचं खूप सारं बोलणं येतं, पण मी ऑनलाईन लेक्चर्स मध्ये जास्त बोलत नाही. ओके, टाळतो मी बोलण्याचं, विशेषत्वानं फोकस करतोय मी टीचिंगकडे जास्तीत जास्त. ओके, असं हरकत नाही. आणि याच्यापेक्षा मी जे इथे टीच करतोय ना, यापेक्षा प्रत्यक्षात टीच करण्यात खूप मजा आहे, तुम्हाला एवढं पण सांगतो. कारण इथे कसं आहे, लिमिटेड आहे, वेळ लिमिटेड आहे, काही गोष्टी ठराविकच बोलाव्या लागतात आणि म्हणून जो इतिहास आहे तोच तुमच्या पुढे मांडावा लागतो. नाहीतर कधी कधी काही लोकांचं म्हणणं असतं की नाही उगाच विषय सोडून बाजूला भरकटले लिहायचं, म्हणून टाळावं लागतं काही गोष्टी. नाही तर इतिहासात थोडस जर सिलेबसला एक्स्ट्राचे एक्झाम्पल सांगत जर गेलं ना, सोपं बाजूलाही जाणे असं म्हणण्यापेक्षा थोडीशी एक्स्ट्राचे एक्झाम्पल सांगत गेलं असं जर म्हटलं तर मजा फार आहे. कारण इतिहास खूप मोठा आहे, इतिहास खूप मजेशीर आहे, इतिहास खूप गमतीशीर आहे आणि इतिहास खूप प्रेरणादायी आहे. म्हणून तुम्हाला सांग. ओके, तर असो मौखिक साधनांच्या बाबतीत थोडंसं लाईट चमकवायचा डोक्यात. काय असतात मौखिक, अहो कहाण्या आहेत, अहो गोष्टी आहेत, अहो कथा आहेत, अहो पोवाडे आहेत, अहो गीतं आहेत, अहो जात्यावरची गाणी आहेत, बरोबर, पाळणे आहेत, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी सोप्या भाषेमध्ये, त्या दंतकथा वगैरे आहेत. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ज्या मौखिक स्वरूपामध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रोव्हाइड केल्या गेलेल्या आहेत, त्या सर्क्युलेट केल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना मौखिक साधने आपण म्हणतो. जसं त्यांनी दिले लोक परंपरेतील गीत, कहाण्या इत्यादींचे संकलन करणे. काय म्हणते ते पहिला मुद्दा, की जी काही मौखिक साधने असतील, इथं गीत आणि कहाण्या दिल्या, पण जनरली सगळीच मौखिक साधने, त्याचं सुरुवातीला काय करायचंय, संकलन करायचं आहे. सुरुवातीला मीन्स काय, कलेक्शन करायचंय. बरोबर, गीतांचं आणि त्या कहाण्यांचं कलेक्शन करायचंय. उपयुक्त प्रशिक्षण काय आवश्यक आहे हे पाहतोय आपण. मौखिक साधनांच्या जतन संवर्धनासाठी उपयुक्त प्रशिक्षण आपल्याला पाहायचंय पुढे. ओके, उपयुक्त प्रशिक्षण, पण त्यात आधी कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या लागत असतात आणि मग त्या गोष्टींसाठी कोणतं उपयुक्त प्रशिक्षण लागतं ते आपल्याला पाहिजे. तर आधी कोणत्या गोष्टी कराव्या लागतात, एक तर त्या मौखिक साधनांचं संकलन म्हणजे कलेक्शन करावं लागतं. दुसरं आहे संकलित साहित्याचे वर्गीकरण, विश्लेषण, अन्वयार्थ. काय करायचंय, वर्गीकरण, विश्लेषण आणि अन्वयार्थ, मग लावायचं आहे अन्वय. ओके, जे संकलित साहित्य आहे त्याचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन करायचं, बरोबर, विश्लेषण करायचंय, त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचंय आणि त्याचा अर्थ लावायचा, अन्वयार्थ, तात्पर्य, कन्क्लुजन काढायचं. बरोबर, एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला समजतो. थोडंसं हळूवार चॅप्टरला वेळच लागणार आहे थोडासा. अहो तुम्हाला एखादं सापडलेलं आहे, सपोज एखादं गीत तुम्हाला सापडलेलं आहे, बरोबर, हे गीत आहे, हे गीत काय आहे, हे गीत कशामध्ये जातं, पहिली गोष्ट. ओके, त्याचं वर्गीकरण म्हणजे हे साहित्य आहे मौखिक स्वरूपातलं, गीत त्या प्रकार म्हणजे काव्य प्रकारात टाका, क्लासिफिकेशन आहे, बरोबर, त्याचं विश्लेषण, एक्सप्लेनेशन द्या त्याचं काय त्या गीताचं आणि त्याचा अन्वयार्थ लावा म्हणजे तात्पर्य. जसं कविता असतो, कवितेचं विश्लेषण दिलेलं असतं, भावार्थ, आणि त्या भावार्थात तात्पर्य पुन्हा दडलेलं असतं काय आहे. बरोबर, विंदा करंदीकरांची एक कविता सांगतो तुम्हाला, लिखित आहे ना, बरोबर. काय म्हणतात ते, की पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना आणि हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना. आता बघा, एक मौखिक, हे मौखिक नाही आहे ऍक्च्युली, लिखित आहे, पण सपोज आपण जनरली एक एक्झाम्पल म्हणून घ्या, हे मौखिक आहे, बरोबर, ओरली सोर्स आहे. मग याला आपण क्लासिफिकेशन मध्ये कोणीकडे टाकायचंय, काव्यामध्ये टाकायचंय याला, बरोबर, पोएम्स. त्याचे एक्सप्लेनेशन काय द्यायचंय, की बाबा काय म्हणताय ते, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर, म्हणजे तुमचे पाय जमिनीवर ठेवून सुद्धा कवेत अंबर घेण्याची हिंमत तुमच्यामध्ये असू द्या म्हणताय.
आणि उदारमतवाद एवढा असू द्या की कुणी जर काही मागितलं, अगदी काळीच जरी मागितलं तरी काळीच काढून देत असताना पण मनात राग नाही, शंका नाही, तर हसू असलं पाहिजे होते चेहऱ्यावर, ओठावर, असं क्रांतिकारांचं म्हणणं. बरोबर, हे काय आवश्यकताचं विश्लेषण. मग अन्वयार्थ काय की बाबा माणूस हा उदारमतवादी असायला हवा, माणूस हा दानशूर असायला हवा, माणूस हा निस्वार्थी असायला पाहिजे, माणसाच्या अपेक्षा खूप मोठ्या असायला पाहिजेत, प्रगल्भ असायला पाहिजेत, विचारशक्ती ही खूप मोठी असायला पाहिजे. बरोबर, स्वप्न म्हणतात ना की स्वप्न माणसाने मोठी मोठी बघावी. कुठेतरी चॅप्टर पण आहे, स्वप्न विकणारा माणूस, स्वप्न विक्या त्याला म्हटलंय, कुठेतरी अकॅडमिक वर्षामध्ये आहे काही कुठेतरी, मला वाटतं मराठी लँग्वेज मध्ये आहे की काय, आय थिंक. ओके, हा त्याचा अन्वयार्थ होतो. कळते तुम्हाला, असं त्याचं वर्गीकरण विश्लेषण, त्याचा अन्वयार्थ लावून पुढे संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करा. काय करायचंय? संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करायचंय, पब्लिश करायचंय. पब्लिश, प्रकाशित करणे. कसं करायचं? सिंपल आहे. तुम्हाला जे मिळालेलं मौखिक साहित्य आहे, जी ओरल साधने आहेत, ही साधने तुम्ही प्रकाशित करायचे. कारण सपोज तुम्हाला मौखिक स्वरूपातलं आहे, एखाद्या आजीने, आजोबाने तुम्हाला एक मोठी लांब लचक कहाणी सांगितली आहे. मग ती लांब लचक कहाणी तुम्ही जशाच तशी इथे सेट करू शकता का? काय कम्प्युटर सारखं डोकं आहे तुमचं, एक चिप काढलेली हार्ड आणि त्याच्यामध्ये हार्ड डिस्क मध्ये तुमची सगळी ती आजी आजोबाची मेमरी त्यात साठवून ठेवलेली आहे, आणि आता तुमच्या इकडे टाकून द्या ती, बरोबर, इकडून टाकता का असं, बरोबर, मग ते सगळं काय तुमच्या पुढे मांडल नंतर नाही. म्हणजे त्या आजीना आजोबांनी सांगितलेली जी स्टोरी आहे, जी कहाणी आहे, ती तुम्हाला 100% लर्न होईल का? होणार नाही. मग काय कराल? अहो त्याच्यासाठीच तर त्यांनी सांगितलेली गोष्ट तुम्ही राईट स्वरूपात कलेक्शन करणार आहात, राईट करून घेणार, तिला लिहून घेणार आहात, बरोबर. मग रिटर्न स्वरूपात कलेक्शन केलेली ती स्टोरी आहे, नंतर ती तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची. लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पब्लिश, प्रकाशन, बरोबर, पब्लिशिंग करणे, त्याचं प्रकाशन करणे, हा एकच मुद्दा होतो. इथूनच तर लोकांपर्यंत पोहोचणे, म्हणून त्याचं प्रकाशन करणे, ते साहित्य प्रकाशित करणे एक महत्वाचा मुद्दा. ओके, मग या गोष्टींसाठी काय करणे? संकलन, दुसरी गोष्ट वर्गीकरण, विश्लेषण, अन्वयार्थ, आणि तिसरं त्याचं प्रकाशन करणे, ते साहित्य प्रकाशित करणे. याच्यासाठी कोणतं उपयुक्त प्रशिक्षण लागतं? ओके, आवश्यक काय आहे ट्रेनिंग. पहिला मुद्दा आहे त्याच्या बाबतीतला की आता लिखित साधने कोणत्या कोणत्या प्रकारची असतात. आता जस्ट मी तुम्हाला बोललोय, बरोबर. सॉरी, आपण याचं उपयुक्त प्रशिक्षण पाहतो मौखिकचं. पहिला आहे समाजशास्त्र, सामाजिक शास्त्र, सामाजिक मानवशास्त्र, मिथके आणि भाषाशास्त्र, ग्रंथालय व्यवस्थापन, इतिहास आणि इतिहासाच्या संशोधन पद्धती आणि संशोधन पर लेख इत्यादी तुम्हाला प्रशिक्षण पाहिजे, ज्ञान पाहिजे, ट्रेनिंग पण पाहिजे. काय म्हणते? पहिलं समाजशास्त्राचं म्हणजे ह्या सगळ्या सामाजिक गोष्टी आहेत, म्हणून समाजशास्त्राचं ज्ञान पाहिजे. दुसरी गोष्ट सामाजिक मानवशास्त्र, या समाजातील मानवाशी निगडीत ह्या गोष्टी आहेत, म्हणून मानवशास्त्र तुम्हाला माहित पाहिजे, सामाजिक. तिसरी गोष्ट की मिथके आणि भाषाशास्त्र, मिथके आहेत आणि भाषाशास्त्र आहे. म्हणजे ज्या काही दंतकथा असतील त्या दंतकथा तुम्हाला माहित पाहिजे. ओके, आणि भाषाशास्त्र म्हणजे कोणत्या भाषेमधून त्या भाषेचं तुमच्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे, त्याला भाषाशास्त्र आपण म्हणतो. ग्रंथालय व्यवस्थापन, मग तुम्ही ते राईट स्वरूपामध्ये, रिटर्न स्वरूपामध्ये ते एव्हिडन्स कलेक्शन केलेलं आहे, मग तुम्हाला ते ग्रंथालयात ठेवायचे, म्हणून तुम्हाला ग्रंथालयाचं ज्ञान असणं गरजेचं आहे, ग्रंथालयाचं तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे. आणि इतिहास व इतिहासाचं आणि इतिहासाच्या संशोधन पद्धतीचं ज्ञान पाहिजे. इतिहासाचं नॉलेज पाहिजे, कुठे काय सापडेल, कसं सापडेल, कोणत्या संस्कृतीत आहे, कोणत्या प्रदेशात आहे, कोणता कोणाचा कार्यकाळ होता, कोणता राज्यकर्ता होता, समाज जीवन कसं होतं, मग हे तिथलंच असेल का, समाजाच्या इतर गोष्टींची त्याची तुलना करायची वगैरे वगैरे. याच्यासाठी तुम्हाला इतिहासाचं आणि इतिहासाच्या संशोधन पद्धतीचं नॉलेज पाहिजे, तरच हे सगळं काही होऊ शकतं. आणि संशोधन पण लेखन, तुम्हाला प्रकाशन करायचंय त्याचं, पब्लिश करायचंय ते, पण लिखाण करत असताना संशोधन पण ते लेखन करावं लागत असतं.
म्हणजे संशोधित केलेलं ते साहित्य. तुम्ही संकलित केलं होतं ना, पण उगाच इकडून तिकडून काय झाडून झुडून जमा करून आणलाय का ते? नाही ना, संशोधित करून जमा केलेला आहे तुम्ही, शोधून जमा केलेला आहे, संशोधन रिसर्च केलंय त्या संबंधीचं, मग कलेक्शन केलेलं आहे. नाही उगाच गेले रस्त्याने इकडे काहीतरी 2-4 सापडल्या कहाण्या, तिकडे 2-4 गीतं सापडलेली आहेत, बरोबर असं आहे का? काही नाही. शोधायचंय ते, संशोधन रिसर्च म्हणतात त्याच्यातून ते तुम्हाला मिळवायचंय, मग कलेक्शन करायचंय. म्हणून जे संशोधनातून तुम्ही कलेक्शन केलंय त्याचं प्रकाशन करायचंय, म्हणजे संशोधन पण लेखन तुम्हाला जमलं. ओके, अशा प्रकारचं उपयुक्त प्रशिक्षण असेल तर तुम्ही जे मौखिक साधने आहेत त्या मौखिक साधनांचं तुम्ही जतन आणि संवर्धन करू शकता. ओके, नेक्स्ट जायचं आपल्याला लिखित साधनांकडे. लिखित साधने, रिटर्न एव्हिडन्स म्हणतो आपण त्यांना, बरोबर. आता खूप सारी असतात, आपल्याला माहिती आहे. आता इथे पण थोडंसं लाईट चमकवायचं. ओके, ताम्रपट असतील, भूर्जपत्र असतील, शिलालेख असतील, दप्तर असतील काही दरबारातली, कार्यालयीन नोंदी असतील, दानपत्र असतील, बरोबर, किंवा सार्वजनिक खाजगी पत्र असतील, सरकारी पत्र व्यवहार असेल, सरकार दरबारच्या नोंदी वगैरे असतील, चरित्र असतील, आत्मचरित्र असतील, दैनंदिनी वगैरे असतील, म्हणजे रोजनिशा वगैरे असतील, प्रवास वर्णने वगैरे असतील, हे सगळं साहित्य कशामध्ये येणार आहे? लिखित मध्ये दिलंय तुम्हाला. ताम्रपट, दरबारी दप्तरे, खाजगी पत्रे, दैनंदिनी, ऐतिहासिक ग्रंथ, हस्तलिखिते, चित्रे, छायाचित्रे, जुने ग्रंथ. ओके, या सगळ्या गोष्टी. आता यांचं जतन संवर्धन करायचंय. इथे सुद्धा पहिला मुद्दा हाच असणार आहे, संकलन करायचं या सगळ्या लिखित साधनांचं कलेक्शन, पण शोधून कलेक्शन करायचंय, संशोधन घेऊन कलेक्शन करायचं आहे. त्याचबरोबर दस्तावेजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे. नंतर तुम्हाला सपोज ताम्रपट सापडलेला आहे, हा ताम्रपट तुम्ही जशास तसा जतन करता का? नाही, तो तुम्हाला उत्खननातून सापडला असेल, बरोबर. त्याच्यावर हिरवा रंग चढलेला असेल, जशी आपल्या इकडे जर एखादं तांब्याचं भांड असेल तुमच्या घरात, त्याला काही दिवस हातच नका लावू, त्याच्यावर हिरवा रंग चढतो, बरोबर नाही, चिन्ह चढतो त्याच्यावर, बरोबर. तर तशा प्रकारचं ते हिरवं होणार आहे, त्याला माती चिकटणार आहे, म्हणजे त्या हिरवा तो एक प्रकारचा गंजच आहे, गंजाचा तो प्रकार आहे, ते होणार आहे तसे. मग ते साफसूफ करून ठेवावं लागेल ना, का तसंच सापडलं तसंच ठेवायचं नाही, मग साफसूफ करायचं. पण साफसूफ करत असताना कधी कधी जसं आपण कपडे साफसूफ करायचे असेल, बरोबर, तर सोडियम कार्बोनेट, सोडा वापरतो, सोडा, बरोबर ना, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट वगैरे जे काय असेल, बरोबर. खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा वेगळा वेगळा असतो. म्हणजे तिथे तो सोडा वापरतोय, म्हणजे तिथे आपण केमिकल रिएक्शन घडून आणतोय, रासायनिक प्रक्रिया करतोय तिथे, तेव्हा कुठे कपड्यातला मळ निघतोय, लक्षात घ्या. साफ करण्यासाठी रासायनिक प्रक्रिया घडून आणाव्या लागतात. आपण जी लिखित साधने संकलित केलेली आहेत, तर जसं ताम्रपट एक्झाम्पल, त्या साधनांची साफसफाई करण्यासाठी, स्वच्छता करण्यासाठी काही रासायनिक प्रक्रिया कराव्या लागतात. दुसरा मुद्दा आहे की त्यांचं ऐतिहासिक मूल्य ठरवायचे. जे दस्तावेज आहेत त्या दस्तावेजांचे ऐतिहासिक मूल्य, दस्तावेजांचे ऐतिहासिक मूल्य ठरवायचे आहे, बरोबर. आता दस्तावेजांचं ऐतिहासिक मूल्य काय असतं? तुमचं चलनातलं मूल्य आणि ऐतिहासिक मूल्य खूप फरक आहे. एखादा मध्य किंवा प्राचीन काळातील एखादा कागद तुम्हाला सापडला असेल, तुमच्या दृष्टिकोनातून त्याचं चलनातलं मूल्य, चलनातलं व्हॅल्यू काहीच नाही, शून्य आहे तुमच्यासाठी, शून्य, बरोबर. पण एखाद्या इतिहास संशोधक, एखादा इतिहासकार, इतिहासाचा अभ्यासक या दृष्टिकोनातून त्याचं खूप मोठं व्हॅल्यू असतं, खूप मोठं मूल्य असतं. कारण त्या एका कागदपत्राच्या आधारे ते खूप मोठ्या इतिहासाचं लेखन करू शकतं, खूप मोठा इतिहास ते तुमच्या पुढे मांडू शकत असतं. म्हणून त्याचं मूल्य निश्चित करणे, निवडक दस्तावेज प्रदर्शित करायचे, त्यातली काही महत्वाची कागदपत्रे आहेत किंवा ग्रंथ आहेत किंवा हस्तलिखित जे काही साधन आहे ती प्रदर्शित करायची, प्रदर्शनात लोकांच्या समोर ठेवायची. त्यानंतर साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे, जे संपादित म्हणजे संकलित केलेलं जे साहित्य आहे, बरोबर,
त्याचं काय करायचंय, निष्कर्ष प्रकाशित करायचे, म्हणजे याच्यासारखंच आहे, सेम सेम तुम्हाला म्हणून अर्थ म्हणजे तो निष्कर्ष आहे, पण तो काय करायचंय, प्रकाशित करायचं, पब्लिश करायचा आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, म्हणजे लोकांना कळू शकतं अलीकडे इतिहासाचं नव्याने अशा अशा प्रकारचं संशोधन झालेलं आहे, हे लोकांना कळू शकतं. म्हणून त्याचं काय करणे, की जो निष्कर्ष आहे तो निष्कर्ष काय लोकांपुढे प्रकाशित करायचा आहे, मांडायचा आहे. ओके. त्यानंतर उपयुक्त प्रशिक्षण याच्यासाठी कोणतं आवश्यक आहे. आता लिखित साधनांसाठी उपयुक्त प्रशिक्षण, जे ट्रेनिंग लागतं, जे प्रशिक्षण लागतं ते कोणतं लागतं, उपयुक्त प्रशिक्षण. बरोबर. कशासाठी, लिखित साधनांच्या जतन संवर्धनासाठी. जे लिखित साधने आहेत ते ऐतिहासिक ठेवा आहेत, त्या ठेव्यांचं तुम्हाला जतन आणि संवर्धन करायचं आहे. त्या जतन संवर्धनासाठी कोणतं उपयुक्त प्रशिक्षण लागतं. ओके. एखादा त्या क्षेत्रातला जो तज्ञ व्यक्ती असतो तो कसा असू शकतो, त्याच्याकडे काय नॉलेज आहे, त्याला काय ट्रेनिंग दिल्या गेलंय, त्याला आपण त्याचं प्रशिक्षण म्हणतो. ओके. त्याला उपयुक्त प्रशिक्षण असं म्हणतो. ओके. उगाच एखादा त्या क्षेत्राशी निगडीत माणूसच नाहीये, त्याला त्याच्या जतन संवर्धनासाठी बोलवून घ्यायचं काय नाही, कारण त्याला त्याच्या जतन संवर्धनासाठी बोलवून घेऊन काहीही अर्थ उरणार नाही. बरोबर. म्हणून उपयुक्त प्रशिक्षण हे त्याच क्षेत्रातलं असणं गरजेचं आहे. पहिलं आहे की अनेक भाषांचं तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे, त्याच्या विकासक्रमाचे ज्ञान असणं गरजेचं आहे. मग ब्राह्मी, मोडी, पर्शियन अशा प्रकारच्या भाषा म्हणते आणि त्या लिपी, जसं की ब्राह्मी, मोडी, उदाहरणादाखल दिले तुम्हाला, अशातला भाग नाहीये, कारण ऐतिहासिक साधनं काय सगळी काय फक्त ब्राह्मी, मोडी, पर्शियन मध्ये एक नाही. म्हणून जे काही तुम्हाला प्राचीन मध्य काळात जेवढ्या भाषा असतील किंवा भूतकाळातल्या जेवढ्या भाषा आहेत आणि ज्या लिप्या आहेत त्या प्रत्येक भाषेचं आणि त्या सगळ्या लिप्यांचं आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचं तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे. उपयुक्त प्रशिक्षण तरच तुम्हाला जो एव्हिडन्स मिळाला, तुम्हाला एखादा कागद मिळाला तर तुम्हाला कळू शकतो हा ब्राह्मी लिपीतला आहे बा, किंवा हा मोडीतला आहे, किंवा हा पर्शियन मधला आहे. त्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण लागतं. दुसरी गोष्ट, इतिहासकालीन तुम्हाला समाज रचना माहित पाहिजे, परंपरा माहित पाहिजे, साहित्य संस्कृती माहित पाहिजे, राजसत्ता माहित पाहिजे, शासन व्यवस्था माहित पाहिजे. समाजातील परंपरा, त्यांची सांस्कृतिकता, शासन व्यवस्था, तिथलची राज्य व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी येतात. यांचं प्राथमिक ज्ञान तरी असणं गरजेचं, आणि हे प्राथमिक ज्ञान मूलतः सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासातून मिळतं. तुम्हाला एखादा पत्र सापडलेलं आहे, ओके, आणि ते दानपत्र आहे. तुम्हाला कशावरून कळू शकतं ते दानपत्र आहे, जर तुम्हाला भूतकाळातील राजकीय व्यवस्थेचा अभ्यास माहित असेल तर. जर तुम्ही भूतकाळातील अमुक समूहाच्या, अमुक सत्तेच्या किंवा शासन व्यवस्थेच्या राजकारणाचा जर अभ्यास केलाय तर तुम्हाला कळतो की अमुक कागद हा या भाषेतला आहे किंवा त्या त्या राजसत्तेतला आहे, त्या त्या शासन व्यवस्थेतला आहे. ओके. पुढचं आहे की विविध चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम. ओके. आता तुम्हाला म्हटलंय मी की जी चित्रकला आहे किंबहुना जे शिलालेख आहेत, चित्रकला किंवा शिलालेख, हे पण कशामध्ये मोडताय, लिखित साधनांमध्ये मोडताय. बरोबर. रिटन एव्हिडन्स मध्ये मोडताय. लक्षात घ्या, कारण त्या चित्रकलेमधून त्या कलाकाराला काहीतरी मेसेज पुढे प्रदर्शित करायचा असतो, पुढे मांडायचं असतं. बरोबर. जे शिलालेख आहेत तर त्या शिलालेखांमधून, शिल्पकला म्हणजे शिल्पकला शैली म्हणलं की शिलालेखांकडे जातो. सहज शिलालेखामधून तर आदेश आहे, जसं सम्राट अशोकाचे विशेषत्व शिलालेख आपल्याला पाहायला मिळतात. ओके. तर ते जे शिलालेख आहेत मित्रांनो, ते शिलालेख काहीतरी सांगणारे असतात. मग तो शिलालेख कोणत्या भाषेतला, कोणत्या दगडावरचा, तो दगड कोणत्या प्रदेशातला असावा, तो कोणत्या राजसत्तेच्या काळातला असावा, त्याची लिपी काय आहे, मग ही लिपी त्या राजसत्तेच्या काळात होती का, वगैरे प्रश्न पाडावी लागतात आणि त्या प्रश्नांना अनुसरून ती उत्तरं शोधावी लागतात. मग तुम्हाला कळू शकतं साहजिकच की
आपल्याला याचं लिखित साधन म्हणून जतन करता येतं आणि आपल्याला या राजसत्तेचा, या शासन व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी त्याचं जतन संवर्धन करणं आवश्यक ठरू शकतं. म्हणून आपल्याला ती चित्रशैली असेल किंवा ती शिल्पकला शैली असेल, त्या शैलींच्या विकासाच्या क्रमाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्याच्या स्तरांचं ज्ञान असणं, त्याच्या विकासाचे टप्पे आपल्याला माहित पाहिजेत. म्हणजे आपल्याला कळू शकतं की अमुक साधन हे अमुक टप्प्यातलं आहे, हे तेव्हा आपल्याला सांगता येऊ शकतं. ओके, कागदाचा प्रकार, त्याची त्या कागदावर वापरलेल्या शाई असेल, ती रंग असेल. तुम्हाला मी पाठीमागे एक वेळेस बोललो, कागद असेल, त्या कागदाचा प्रकार, शाईचा रंग असेल, ती शाई असेल. ती शाई बनवली होती कशापासून? तुम्हाला जो मिळाला एव्हिडन्स आहे, रिटर्न लिखित साधने आपण पाहतोय, बरोबर. मग ते ज्या कागदावर लिहिलेलं आहे त्या कागदाचा काळ काय आहे, जसं पहिल्या चॅप्टर मध्ये तुम्हाला आलेलं होतं, बरोबर. त्याचा काळ काढता येतो, इतिहासाकडे ती ताकद आहे. त्या कागदाचा प्रकार काय आहे, बरोबर. त्या कागदावर जी वापरली शाई, ती शाई कशापासून बनवलेली आहे, बरोबर. त्या शाईचा रंग कोणता आहे, हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. तरच त्याच्या जतन संवर्धनामध्ये एक महत्वाची भूमिका आपण पार पाडू शकतो, किंबहुना आपण तिथे मदत करू शकतो. अन्यथा आपल्याला मदत करण्यासाठी काहीही पुरत नाही, किंवा आपण तिथे कॅपेबल नसतो, क्वालिफाईड नसतो असं म्हणू शकतो. आता जस्ट मी इकडे बोललो शिलालेखांच्या बाबतीमध्ये, ओके, जे कोरीव लेख आपल्याला पाहायला मिळतात, मग ते दगड, धातू याच्यावर. आता जसं ताम्रपट कशावर असणार आहे, धातू. शिलालेख कशावर असणार आहे, दगड. मग आपल्याला या शिलालेखांसाठी, या ताम्रपटांसाठी वापरलेला दगड किंवा धातू जो आहे त्याच्याविषयी माहिती पाहिजे. त्याचं स्वरूप, तो कोणत्या प्रदेशात मिळतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे. नाहीतर उगाच त्याच्या संबंधी माहितच नाही, नॉलेजच नाहीये आणि त्याच्या जतन संवर्धनाच्या डिपार्टमेंटला आपण काम करतो, बरोबर. त्याचा जो अन्वयार्थ पाहिजे, त्याचा जो निष्कर्ष पाहिजे, तो योग्य निष्कर्ष पुढे येणार नाहीये, मिळणार नाही. ओके, पुढे दस्तावेजांची साफसफाई करण्यासाठी आपण जी रासायनिक प्रक्रिया करतोय, त्या रासायनिक प्रक्रिया करण्याचं ज्ञान असलं पाहिजे आपल्याला. हे खूप आता जस्ट तुम्हाला मी बोललो होतो, बरोबर, की ताम्रपट आहे, बरोबर, ठीक आहे. आता सपोज ताम्रपट आहे, ताम्रपट तुम्हाला साफ करायचा आहे, तुम्ही फॉस्फरस घेतला आहे, बरोबर. या फॉस्फरसचा आधार घेऊन तुम्ही ताम्रपट साफसूफ करण्याला वापरू शकता. पण आता एखादा ग्रंथ तुम्हाला सापडला, त्याच्यावर खूप धूळ चढले, मग तुम्हाला म्हटलं ते फॉस्फरस घ्या, किंवा तुम्ही काय करताय, त्याच्या साफसफाईसाठी फॉस्फरस वापरताय. जमेल का? जमणार. अहो, तो फॉस्फरस तुम्ही त्या कागदावर जर टाकत असाल, तो कागद जळून जाईल ना. फॉस्फरस हा उघड्या हवेत ज्वलनशील आहे. म्हणजे ती रासायनिक प्रक्रिया कोणती करायला पाहिजे याचं उपयुक्त प्रशिक्षण आपल्याला पाहिजे. ते नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे, तरच तिथे आपण काम करू शकतो, बरोबर. तर ते उपकरणं कोणती, रासायनिक प्रक्रिया कोणत्या करायला पाहिजे. आणि संग्रहालय जे असतात, त्या संग्रहालयांमध्ये आपल्याला व्यवस्थापन कशा प्रकारचं करायचंय, त्या व्यवस्थापनाचं ज्ञान पाहिजे, किंवा तसं माहिती तंत्रज्ञानाचं ज्ञान आपल्याकडे पाहिजे, बरोबर. अहो, तुम्हाला एखादा ग्रंथ मिळालेला आहे, बरोबर. तो ग्रंथ मिळाला, आता तो ग्रंथ तुम्ही जशाच तसा असा एखाद्या लायब्ररीत किंवा एखाद्या म्युझियम मध्ये ठेवाल का, लोकांना पाहता येण्यासारखा? चला बाबा, की हा फार मेगॅस्थेनेसचा इंडिका ग्रंथ सापडलेला आहे मौर्य काळातला, आणि मग तो लोकांना दिसावा म्हणून तो ग्रंथ असा प्रदर्शनासाठी एक मध्ये टेबल आहे, त्या हॉलच्या त्या टेबलावर ठेवलेला आहे. जमेल का? नाही जमणार. अहो, काय तो प्रत्येक जण त्याला हात लावत राहील, त्याची पानं चाळत राहील, उगाच तोंडाला बोट लावलं, पाणी चाळली, तोंडाला बोट लावलं, पाणी. अहो, अशी शेकडो, हजारो, लाखो माणसं येत राहतात त्या संग्रहालयामध्ये. प्रत्येक जण त्या कागदाला जर हात लावत राहील, त्या ग्रंथाचं काय राहणार आहे, बरोबर. म्हणजे ते प्रदर्शन तुम्ही कसं केलेलं आहे, त्याचं व्यवस्थापन प्रदर्शनाचं कसं केलंय, म्हणजे तो लोकांना दिसणार कसा नाही, तसा ठेवून चालणार नाहीये. तो कपाटात एका काचामध्ये तुम्हाला ठेवावा लागणार आहे. फक्त लोकांना दिसला पाहिजे. मेगॅस्थेनेसचा इंडिका ग्रंथ आहे. हा, एखादा मोठा इतिहासकार आहे, फक्त त्या इतिहासकाराला तुम्ही हाताळण्यासाठी देऊ शकता, बरोबर. आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला, मग तोच ग्रंथ माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही लोकांना दाखवू शकता. एकदाच त्याचं स्कॅनिंग करून घ्यायचं सगळ्या ग्रंथाचं, आणि त्याच ठिकाणी एखादा प्रोजेक्टर लावायचंय, त्या प्रोजेक्टवर त्या ग्रंथाचं एक एक पान तुम्ही दाखवू शकता. म्हणजे तिथे त्या ग्रंथाला कोणतंही नुकसान होणार नाही.
आणि अशा प्रकारे या उपयुक्त प्रशिक्षणातून जे जतन संवर्धन केलंय तुम्ही त्या लिखित साधनांचं, बरोबर, त्याच्या माध्यमातून तुम्ही संशोधन पर लेखन करू शकता, निष्कर्ष काढून लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं त्या संशोधन पर लेखनातून की बाबा अशा अशा प्रकारे काय झालेलं आहे, संशोधन इतिहासाचं झालेलं आहे. तर अशा प्रकारे लिखित साधनांच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला उपयुक्त प्रशिक्षण आवश्यक असतं. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला एक प्रस्तावना किंवा ऐतिहासिक ठेव्यांचं जतन संवर्धन कसं करावं आणि त्याचबरोबर भौतिक साधनं, त्याचं उपयुक्त प्रशिक्षण, लिखित साधने व त्याचं उपयुक्त प्रशिक्षण सांगितलं. ओके, राहिला जो पाठ आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. तोपर्यंत थांबू. धन्यवाद.